मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे या मागणीकरिता तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते। या संदर्भात विधान परिषदेत आमदार धैर्यशील कदम यांनी आवाज उठवला। त्याचबरोबर कार्यवाहीसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केल्याचं पत्र मिळालेले सर्वपक्षीय संघर्ष समितीने आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत चर्चा सत्रात आमदार कदम यांनी लक्षवेधी मुद्दा उपस्थित केला, तर सायंकाळी 5 वाजता प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने यांनी कार्यवाहीबाबत लेखी पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली। त्यानंतर साधक बाधक चर्चा होऊन आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी झालेल्या चर्चेत बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, मराठा क्रांती मोर्चाचे डॉक्टर विकास देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे, ज्ञानदेव पवार आदींनी सहभाग घेतला। यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे तालुका अध्यक्ष दीपक कनसे, दिलीप यादव, व्यासदेव पवार, संतोष माडवे, बाबासाहेब फडतरे, शरदराव कदम, दीपक जगदाळे, मनोज कदम, नतेश जाधव आदी उपस्थित होते। वडूज येथील या आंदोलनासाठी या आंदोलनाची दखल घेऊन आपल्या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार धैर्यशील दादा कदम यांनी विधान भवनामध्ये आवाज उठवून याची दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला। त्यांचे विशेष करून आभार व त्याचबरोबर खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, गावागावचे सरपंच असतील, विठ्ठल महाराज असतील, पृथ्वीराज गोडसे असतील, याचबरोबर सामाजिक संघटना असतील, यांनी सगळ्यांनी मिळून या आंदोलनाला चांगलं बळ दिलं। आणि विशेष करून सर्व पत्रकार बंधू यांनी हा प्रश्न अतिशय ताकदीनं लावून धरला, प्रिंट मीडियामध्ये दिला आणि या सर्व तालुक्यामध्ये जनजागृती केली। खरं बघितलं तर आज मी तिला चळवळीला असू द्या किंवा खटाव तालुक्याला असू द्या, पत्रकार बांधवांशिवाय कुणीही वाली नसल्यागत या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली। तरी सर्व पत्रकार बांधवांचे या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद व सर्व जनतेचा धन्यवाद। तो सगळ्यांसाठी सोयीचा होता, शेतकरी असतील, सगळे असतील। आपल्याला मॅडमचे आपण आभार मानले। मॅडमने अतिशय तळमळीने या गोष्टी शासनाकडून कळवल्या, तहसीलदारांनी कळवल्या असतीलच आणि प्रांत मॅडमवर आपण मनापासून आभार मानले। पण यामध्ये सर्वजण जेवढे स्टेजवर बसले होते, जेवढे सवंगडी होते, जेवढे ज्ञात अज्ञात होते, त्या सगळ्यांचं या ठिकाणी आपण धन्यवाद देतो, आभार मानतो, ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांनी। आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी हा आवाज प्रशासना म्हणजे पूर्ण वरिष्ठापर्यंत पोहोचवला असेल, वर मंत्रालयापर्यंत पोहोचवला असेल, त्या सर्व पत्रकारांचे मनापासून धन्यवाद आणि आभार। ज्या काही गोष्टी आजपर्यंत आपण करत आलाय, आम्हाला आधार जर राहिला असेल तर नेते मंडळी सोडून फक्त पत्रकारांचा राहिला आहे आणि पत्रकारच या तालुक्यात न्याय देऊ शकतील एवढी माझी स्पष्ट भूमिका आहे। आणि आपण त्या पद्धतीनं कायम कार्यरत राहावं पत्रकारांनी, एवढ्या तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा। दिवस हे आंदोलन या ठिकाणी चालू होते। या आंदोलनाची दखल घेऊन आपले नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार धैर्यशील दादा यांनी विधान परिषदेमध्ये आज लक्षवेधीला हा प्रश्न उठवला आणि आमच्या आंदोलनाची दखल घेतली। आणि या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनामार्फत या ठिकाणी प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम तसेच तहसीलदार मॅडम आज या ठिकाणी आल्या आणि प्रशासनाने आम्हाला विनंती केली की प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली आहे, तरी हे आंदोलन तुम्ही स्थगित करावं। पण आम्ही सर्व आंदोलक या ठिकाणी प्रशासनाला आजच्या या आंदोलनामार्फत जाहीर सांगत आहे की जरी प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली असेल, पण येणाऱ्या 15 दिवसात जर आम्हाला ठोस असं या आंदोलनाचं किंवा सरकारनं ठोस असं उत्तर जर नाही दिलं तर हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करणार आहोत। गरज पडले तर सर्व आंदोलक हे रस्त्यावर उतरतील असे या ठिकाणी आम्ही ठामपणे जाहीर करत आहोत। तसेच या आंदोलनात तो सगळ्यांसाठी सोयीचा होता, शेतकरी असतील, सगळे असतील। आपल्याला मॅडमचे आपण आभार मानले। मॅडमने अतिशय तळमळीने या गोष्टी शासनाकडून कळवल्या, तहसीलदारांनी कळवल्या असतीलच आणि प्रांत मॅडमवर आपण मनापासून आभार मानले। पण यामध्ये सर्वजण जेवढे स्टेजवर बसले होते, जेवढे सवंगडी होते, जेवढे ज्ञात अज्ञात होते, त्या सगळ्यांचं या ठिकाणी
आपण धन्यवाद देतो, आभार मानतो ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी हा आवाज प्रशासना म्हणजे पूर्ण वरिष्ठापर्यंत पोहोचवला असेल, वर मंत्रालयापर्यंत पोहोचवला असेल, त्या सर्व पत्रकारांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. ज्या काही गोष्टी आजपर्यंत आपण करत आलाय, आम्हाला आधार जर राहिला असेल तर नेते मंडळी सोडून फक्त पत्रकारांचा राहिला आहे आणि पत्रकारच या तालुक्यातील न्याय देऊ शकतील एवढी माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि आपण त्या पद्धतीनं कायम कार्यरत राहावं पत्रकारांनी, एवढ्या तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा. जनतेच्या सोयीसाठी विभागवार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीचं शासन धोरण आहे. त्यानुसार खटाव माननी फलटण तालुक्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्याचा प्रशासनानं घाट घातला आहे. किंबहुना तशा पद्धतीचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे. तसं पाहिलं तर वडूज ते सातारा हे अंतर 50 किलोमीटर आहे. उस्से सावळे भागाने सातारा हे माझ्या माहितीप्रमाणे 35-40 किलोमीटर कमी आहे. आणि जर फलटणला जर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झालं तर हे अंतर वडूजला 55 किलोमीटरपेक्षा जास्त होते. उस्से सावळे भागाला तर 65 किलोमीटर 80 किलोमीटर होते. म्हणजे शासनाचा हा निर्णय म्हणजे खटाव तालुका विशेषतः उस्से सावळे भागासाठी रोगापेक्षा इलाज महाग अशा पद्धतीचं झालेलं आहे. म्हणून या प्रश्नासंदर्भात आवाज उठवण्याच्या उद्देशानं आमचे परममित्र खटाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, बाजार समितीचे उपसभापती आणि खटाव तालुका सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष विजयदादा शिंदे यांनी 3 दिवसापूर्वी त्यांच्या मनात हा विषय 8-10 दिवस घोळत होता. मला वारंवार फोन करून त्याबाबत ही कल्पना द्यायची, परंतु अचानक परवा त्यांनी हा निर्णय घेतला आणि 2 दिवसात या आंदोलनाला तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे आज व्यासपीठावर आणि सलग 2 दिवस असणाऱ्या, परंतु आम्ही तो माध्यमात केलेला आहे. तर याची दखल घेऊन या विभागाच्या कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी सन्मान्य उज्ज्वलाताई गाडे मॅडम गाडेकर मॅडम काली आल्या आणि आज या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आपल्या सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या. त्याचबरोबर आपल्या तालुक्यातले गोरेगाव हिंगीचे भूमिपुत्र आमचे मित्र नवनिर्वाचित आमदार हरीशदादा कदम यांनी हा विषय विधान परिषदेमध्ये मांडला. त्यांचा आवाज आणि आपल्या एकत्रित आंदोलनाचा रेटा यामुळं शासन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे आणि त्यांनी आपल्या सर्वांना विनंती केली की आंदोलन थांबवा किंवा माघार घ्या. परंतु आपण सर्वांचा कानोसा घेऊन या आंदोलन माघार न घेता तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. यापुढं शासन कशी भूमिका घेते, आपल्या मागणीला सकारात्मक पाठबळ कसं देते आणि निर्णय फलटणचा बदलून आपल्या सोयीचा होईल याच वेळेला हे आंदोलन पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. अन्यथा या पुढच्या काळात जर आपली समजूत काढली किंवा आजची वेळ मारून नेली शासनानं तर भविष्यात दादा आपल्याला आपल्या सर्वांच्या राजे डॉक्टर असतील, विशेष सावळीकर आपण सर्वांना आपल्या सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरलं पाहिजे दादा आणि ते उतरूया असा आपण निर्धार करूया. आणि या ठिकाणी आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, ज्यांनी ज्यांनी सहकार्य चांगल्या पद्धतीने केलं त्या सगळ्यांचं आपल्या खटाव तालुका कृती समितीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. धन्यवाद. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.